हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये। तर बघा, मी आज घातलेली आहे अशी मस्त मस्त माझी पिंक कलरची साडी, कारण की ती आणलेली आहे माझ्या नंदेनी। तर मग म्हटलं चला, खूप दिवस झाले नाही का ते बिछाना मी झोपूनच होते खूप दिवस झाले, तर म्हटलं चला आज ब्लॉग बनवूया मस्त पैकी। बघा, तर माझी साडी कशी आहे नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि थँक्यू नंदनबाई एवढी साडी मस्त दिल्याबद्दल। तर हा ब्लाऊज पटकन शिवून झालेला आहे। तर बघा, मी अशी मस्त साडी वेअर केली, आणि आमचे गौरी गणपती पण नाही का एक दिवशी जातात, त्याच्यामुळे काय बोलतात 5 दिवसाचेच असतात आमचे गणपती। मग सगळं खाली मंदिरातला असतो 11 दिवस। तर बघा, मी आता मस्त अशी निवांत बसलेली, आणि मग मला आता अशी भूक लागली जोरात खूप जोरात भूक लागलेली। मग म्हटलं काय खाऊ। मग लक्षात आलं की अरे आपल्याकडे गौऱ्या आल्या होत्या, आणि आपल्याकडे एवढं सारं खायला आहे, काय विचार करते। तर चला म्हटलं खाऊया। चला तुम्हाला दाखवते काय काय बनवलेलं आम्ही। अरे यार, त्याला काय म्हणतात काय माहिती, मला आठवतच नाही बघा, मी अशीच आहे, छोटे बारीक बुद्धी आहे थोडीशी माझी। तर बघा, ह्याला काय बोलतात सांगा बरं कमेंटमध्ये नक्की। तर मी आहे ना असं करंजी खाते, असं आता नाही का 15 दिवस 8 दिवस असंच असणार, काय भूक लागले की चला हे खाऊ। ह्याला काय म्हणतात काय माहिती। हे बघा, ह्याला खसखस वगैरे लावतात, माझ्या डोक्यात येते तोंडात येईना, असं होतं ना कधी कधी। हे भारी लागतं सगळं, आणि माझ्या सासूच्या हाताने एवढं छान कधीच तुटत नाही का। तर कोणाकोणाचं तर बनतच नाही आहे। तर चला मी खाऊन घेते, त्याला काय बोलतात, मग नंतर मुलीला उठवायचं क्लासला। तर बघा, असं मस्त नाश्ता झालाय, आणि डोळ्यात झोप आली, काय माहिती काय माहिती, लगेच डोळ्यामध्ये झोप येते। आणि पण आता नाही झोपू शकत, कारण की आता संध्याकाळ होणार, संध्याकाळच्या टायमाला मी नाही झोपू, पण मला अशी झोप यायली। आणि माझी मुलगी अशी झोपती ना, तुम्हाला काय सांगू, अशी झोपती ना, अरे वा, असं भारी वाटते। टेरेसवर खरंच थंड थंड वारं सुटले। आणि काय म्हणत होते रे मी, आली बघा माझी पुतणी, आली लगेच आली। हा, ताईचं क्लास काय बोलली का दुपारी? नाही ना, अरे संध्याकाळी पण आहे बोल। तर बघा, असं मस्त वाटतं, तुम्हाला इकडचं व्ह्यू दाखवते ना, मंदिराचं पण मस्त दिसते, आहे ना ग समडे, आपलं मंदिर कसलं भारी दिसते, तुम्ही बघितलं असं नाही का ब्लॉगमध्ये। आणि माझी साडी पण कशी दिसते नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि ही चोमडी बघा लय आगाऊ आहे, लाडाने मी तिला असं बोलते। तर तुम्हाला दाखवते बाहेरचा व्ह्यू मस्त आहे, असलं भारी दिसतंय ना, असं मस्त। रात्रीचं लाईट लागली ना अजून छान दिसन। बघा, असं मस्त बाहेर व्ह्यू आहे। आणि इकडे माझे हे कोण आहेत, पोरगा पोरगी माझे हे बघा, हा आहे माझा पुतण्या। तर इकडे माझी सासूबाई खाली बसल्यात, आत्या बघा। तर सासूबाई माझ्या बसल्यात, म्हणतील एवढी साडी बिडी घालून कुठे चालली। मी आहे ना अशी रील्स बनवायला तयार झालेली, पण आता लय जड हेवी वाटते, मी काढणार थोड्या वेळाने, सगळेजण गाऊनमध्ये बघणार, आहे ना रे। तर चला तुम्हाला दाखवते, माझी मुलगी बा कशी काट झोपली, एकच दिवस लवकर उठली, दाखवते सांग। बघा कसं झोपले बघा, शांत आहे बघा। आजच एक्स्ट्रा क्लास होते आजच, तर बघा अशी मस्त झोपली। पण जाऊ दे, आज नाही म्हटली वाटतं, ते माझ्या पुतणीला क्लास, बहिणीचं फ्रेंड आहे, त्यांचं खूप बोलणं होतं, नसल क्लास, जाऊ दे झोपू देते, आहे ना। आणि बघा असं मस्त वाटते आपल्याच्याने साडी नाही होत रे बाबा, काढून तिकडे टाकली। आणि चला, मला आहे ना अशी झोप आली माहिती आहे का, जाऊ दे दिवस मावळ दे, काय होते, एक झोप काढते मी। तर चला, असं मस्त पैकी माझ्या मुलीच्या बाजूला मी झोपते। तर भेटूया उठल्यावर, तर चला मी थोडा वेळ झोप चला, हे बघा
थोडे झोपा म्हटले तर आलं क्लासवरून गडबड करत. आणि बघू शकता कसं झोपली पोटात छोट्या बाळासारखं. तर बघा तिला पण आहे ना पाय दुखायले पाय. आणि इकडे झाली बघा झोप. आणि इकडे तर चला बत्ती टावायचं टाईम झाला. चला आता नको झोपायला. चला मी उठते आणि जाते खाली थोडं फ्रेश होते. बत्ती लावायचं टाईम होते तर आळस होते मोठं लावायचं. चला काय पाय दुखते. ठीक आहे चला चलते फ्रेश होते फ्रेश. हे बघा खाली आले दिवाबत्ती करायचं. दळण ठेवलं पहिलं मी दळण करायला विसरले. सासूबाईंनी दळण करून ठेवलं गिरणला ठेवून आले. आणि दळण ठेवून यूजपर्यंत बघा तरी पण हांडा नाही भरला. एवढं बारीक पाणी आहे बघा. हे बघा दमले मी बघा. दळण ठेवून यूजपर्यंत हांडा नाही भरला तर आतापर्यंत भरतोय. चला मी आता हे मस्त हांडा भरते आणि एकच एवढे 2 बस होत्यात. आणि स्वयंपाकाला आमच्या इकडे रोज पाणी येतं मग करूया दिवाबत्ती. बघा दिवाबत्ती वगैरे झालेली आहे आता. आणि सगळ्या लेडीजचा हाऊसवाईफचं एकच टेन्शन भाजी काय करायची. तर चला बघूया आज फ्रीजमध्ये काय भाजी असेल तेच करणारे. कोणी खाऊ किंवा न खाऊ. तर चला बघूया काय आहे भाजी आज. तर चला बघूया फ्रीजमध्ये काय आहे की काय नाही काय माहिती. आता खूप दिवस झाले भाजी आणून. तर बघा फ्रीजमध्ये तर आपल्या काय नाही आहे. इकडे दुधाचेच पाकिट पडलेले असतात. आहे 1 टोमॅटो आहेत बघा 2. आणि भाज्या तर मुश्किल आहे. इकडे आहे एकच शिमला मिरची आहे. काल पावभाजी आला आणली. हां अरे वा हे बघा जशी मला लक्षातच नाही आहे की बघा माझ्याकडे शेवगा आहे. तर चला मी आज मस्त असं शेवग्याचं कालवण ज्वारीची भाकरी आणि भात बनवणार आहे. तर चला मी पहिलं काय करते भात घालून घेते की माझं भाताचं पातेलं आता खूप मुश्किल आहे बरं का शोधणं. हे बघा इथे आहे बघा. हा आहे माझं पातेलं भाताचं. म्हणजे मी ह्याच्यामध्ये भात बरोबर झालेला आहे. इकडे बघा तांदूळ. आणि मी तांदळाला काय ठेवलं बघा हा कप फुटलेला. तर मी ह्याच्यानी आहे ना मला असे 3 अंदाज भेटलेले असतात. हा घरातल्या हाऊसवाईफला आहे ना तर अंदाज माहिती असतो की हा बघा असे 3 मला भात करायचे. तर चला मी असा मस्त भात घालते. तर बघा दळण घेऊन आले आता. आपल्या मंदिराकडे ढोल ताशाचा आज पथक आले तर आवाज काही येत नाहीये. आणि मी दळण घेऊन येत आहे. तर बघा काय घेऊन आले. आणि आजच्या ब्लॉगला इकडेच तर खूप आवाज होते दाखवते ना. हे बघा मी आता दळण घेऊन आले. मी हे पिशवीमध्ये दळण टाकते. आता डब्यामध्ये शिफ्ट करायचं आहे. तर बघा दळण घेऊन येते. आता मी दुकानामधून आहे ना असं माझ्यासाठी खायला घेऊन येते. तर मला खूप आवड आहे बघा असं खायची आहे बघा. तर असे आता चला तुम्हाला ढोल ताशे दाखवते आणि ब्लॉगला एंड करते. चला बघूया. हे बघा इकडे भात घातलाय. स्वयंपाक करायचा आहे मला. बघा पसारा कसा झालाय. आता भाकरी करणार भाजी करणार आहे बघा. इकडे शेवगा असा मस्त बघा गरम मसाला वगैरे टाकून मस्त असा रस्ता करणारे. पण ब्लॉगमध्ये दाखवणार होते पण खूप आवाज येतोय दाखवते. चला शकता मंदिराकडे खूप गर्दी आहे आता. राहुल एकदमच ठरवलं वाटतं. तर ते आले आता. मी पण असं मस्त तयार होते आणि जाते मंदिराकडे बघायला. एवढा आवाज येतो. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांग कमेंटमध्ये. आवाजामध्ये ब्लॉग नाही होणार. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.
चलो बाय.